Hello, hello. This is the My Artifact episode number 987. आजची तारीख आहे 20 नोव्हेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:20. ओके. आज काही खास वगैरे आहे का? आज खास तर काही आहे नाही. हा, वन थिंग आय एम जस्ट गोईंग रिअली स्ट्रेट टू यू. म्हणजे एक गोष्ट आहे जी तुला म्हणणार आहे, बिलकुल स्ट्रेट आहे की डूड, तू नाही का माझं जे करते ते करते. ओके. हां, या वन थिंग आय एम टेलिंग यू स्ट्रेट. असं आहे की डूड, तू स्नेहा धामगाडेसोबत नाही का जास्त कनेक्शन बनवू नको. या, शी इज नॉट रिअली कनेक्टेड टू यू आणि तिच्यामध्ये काहीच फीलिंग नाही आहे. डेफिनेटली सांगतो, कारण ज्याप्रमाणे मी या साऱ्या गोष्टी, कसं आहे, मी ज्याप्रमाणे अप्रोच करून राहिला आहे तिच्यासोबत, बट तिच्याकडून असा काहीच रिस्पॉन्स नाही आहे. त्या दिवशी तिने रिप्लाय दिला होता जस्ट का ती टाईमपास होऊन राहिली होती म्हणून, तिला काफी जास्त बोर वाटत होतं म्हणून तिने काहीतरी मेसेज केला. सो डोंट थिंक का पुढे काही कनेक्शन होईल म्हणून. या, जस्ट नॉट. म्हणजे कसं, आपल्या डेस्टिनीसाठी तर आपण म्हणतोच का हे ठीक नाही आहे, बट तिच्याकडून पण असा काही अप्रोच नाही आहे. आपल्याकडून जरी अप्रोच असला तरी डोंट करूच नको यार, प्लीज. कारण कसं आहे, आपण ऑलरेडी खूप वेळा याची एक्सप्लेन सांगितले आहे, बट काय आहे की वेल, फर्स्ट टाईम मी अप्रोच केला होता फेसबुकवर. व्हॉट्सअप नंबर मागितला. युजली नाही का मुलीला असे मेसेज येत असतात, त्यामुळे त्यांना काही इतकी जास्त ऑकवर्ड वगैरे वाटत नाही. लॉट्स ऑफ पीपल्स, खूप सारे मुलं असतात राव तिच्या मागे, मुलींच्या मागे नाही का खूप सारी मुलं असतात जे युजली टेक्स्ट मेसेज करतात वगैरे, असं बोलतात वगैरे, काइंड ऑफ का सुरू आहे, कसं सुरू आहे, लेट्स हँग आउट वगैरे, समथिंग इज जस्ट लाईक दॅट. डूड, आपण आपला ॲटिट्यूड ठेवू ना. या डूड, तू काही कोणत्या छपरीवर असणारा कोणता रस्त्यावरचा मुलगा नाही जो मुलीच्या मागे हिंडत बसन. डेफिनेटली नॉट. आणि ते व्हॉट्सॲप नंबर ते का मुलीसाठी. डूड, तू थोडासा प्राऊड ऑफ हो यार, तू एक फिल्म मेकर आहे. या, अँड यू गॉना मेक अ रिअली बिग अमेझिंग वर्क. तू समोर तो इतके अमेझिंग मूवी आणि इतकं अमेझिंग काम करणार आहे का तुला पण नाही माहीत का तू किती अमेझिंग आहे राव. या, सो तिच्या मागे लागून कशाला आपली लाईफ, आपलं करिअर नाही, कशाला आपलं इंटरेस्ट आणि टाईम वेस्ट घालतं यार. प्लीज जस्ट लेट इट गो, लेट इट. थोडासा वेळ वाट पहा. आणि कसं आहे नाही का, मला असं वाटतं राव, आय डोंट नो, म्हणजे कसं आहे की माझ्या आईवडिलांनी लग्न केलं आहे. म्हणजे एक प्रकारे असं एक माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, माझं असं जजमेंट नको म्हणू, किंवा असं एक प्रकारे सेटल डाऊन, किंवा हे असं एक असं जस्ट माझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, असं मी मांडण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करतो. माझ्या आईवडिलांचं लग्न होऊन ते करीब 50 वर्ष कंप्लीट झालं आहे. 50 नाही, माझं एज किती आहे, 25. या 27 वर्ष तरी झाले आहे. म्हणजे 27 वर्ष माझी आई आणि वडील दोघंही जण सोबत राहतात. ओके, आता जस्ट नाही का आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक मुलगा मुलगी, 27 इयर डूड, 27 वर्ष एकटे
बोर नाही होत असं काय एकामेकासोबत? या डेफिनेटली डूड, 27 वर्ष म्हणजे टू मच टाईम स्पॅन असतो. आणि याच्यामध्ये नाही का कसं आहे की आपण एवढा विचार करायला पाहिजे की नाही का, आपण नाही का जेवढं ज्या व्यक्तीला नाही का लवकर अचीव करू. ठीक आहे, आपण मानून घे आता स्नेहा तामगड गेला, आपण थोडंसं अप्रोच करू, ते थोडीशी वगैरे नखरे कर, अँड देन वी आर जस्ट बिंग लाईक अ रिअली पॉपी डॉग. तिच्यासमोर असं जीप काढून लाळ गळतपर्यंत तिच्या मागे पळत राहू. अँड देनची म्हणे कोणी आहे नाही, तर मग तिने मला करून टाकला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, वी आर इन रिलेशनशिप काइंड ऑफ लाईक दॅट. चलो आगे रिलेशनशिप में. देन वॉट? रिलेशनशिपमध्ये आलं, ठीक आहे, तुझं करिअरमध्ये 1 वर्ष 2 वर्ष लेट झाला, ठीक आहे, तू तुझं फिल्म बनवली, मराठी मूवी बनवली, हां. देन यू डिसाईड का तुला वाटलं का शी इज द वन, की समोर जाऊन आपली लाईफ पार्टनर बनायला पाहिजे. आणि असा काही विरोध वगैरे बिलकुलच नाही. माझे आई वडील आणि तिचे आई वडील, दे आर नोन इच अदर, सेम कास्ट, नथिंग इज, काही असं मॅटर नाही. सो बेसिकली, अँड ऑल्सो आय एम द फिल्म मेकर, सो एव्हरी गर्ल्स फादर हॅज टू ड्रीम टू मॅरी विथ मी. सो डेफिनेटली लग्न करून टाका. लग्न करून झालं, ठीक आहे, 1 वर्ष 2 वर्ष, बट ऑलरेडी लग्नानंतर जे 1-2 वर्ष आहे ना, त्याची मजा आम्ही अगोदरच घेतली आहे. या सो इट जस्ट लाईक नॉट रिअली न्यू, असं काही नवीन वगैरे काही आहेच नाही. आणि देन मग एक लाईफ टाईम स्पॅन सुरू होऊन जाईन, अँड देन वी आर गेटिंग बोर फ्रॉम इच अदर. सो इट जस्ट लाईक अ रिअली स्टुपिड थिंग. मला असं वाटते राव नाही का, रिश्त्यामध्ये जे नवं पण आहे ना, म्हणजे कसं आहे की ती मुलगी एक नवी आहे, मी एक नवीन मुलगा आहे, आणि आम्ही भेटलो आहे. आणि जो कसा एक छोटासा स्पर्शपासून आपल्याला नाही का कोणाची खिंचण्याची किंवा चालण्याची आदतपासून आपल्याला हळूहळू त्या गोष्टी माहीत पडते, हे एक चांगलं इम्पॉर्टंट आहे राव. म्हणजे एक चांगला फॅक्टर आहे जे रेप्रेझेंट करते का एक बेटर गुड लाईफ पार्टनरसाठी. या वाय आय एम सेईंग दिस, या बेटर लाईफ पार्टनर, डूड यू आर फिल्म मेकर, डूड. या व्हाय यू आर, म्हणजे काय मी एक फिल्म मेकर आहे म्हणून का माझ्यापाशी, डूड एक फिल्म मेकर जरी असला ना, की एक बेसिक्स लाईफ तर जगावंच लागते ना. मी लग्न करणारच आहे, या डेफिनेटली आय नीड अ डॉटर. मला एक मुलगीची गरज आहे, कारण ती मुलगी एक अवतार कोराची, कास्टिंगसाठी मला एक मुलगी पाहिजे. सो या, आणि एका मुलीसाठी मला एक आईची तर गरज आहे, आणि एक आई म्हणजे एक लाईफ पार्टनर. या सो डेफिनेटली आय एम गोना मॅरेज. मी लग्न करणार आहे, आणि ते लवकरच, म्हणजे जसं माझी बायनरी कोड जशी बनली टिल देन, त्याच्यानंतरच मी लग्न करीन, किंवा स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबरच्या दरम्यानच मी लग्न करून टाकेन. या जास्त वेळ वगैरे लावणार नाही. ओके, ठीक आहे. तर आणि मला असं वाटतं राव, ज्या नाही का नवीन नवीन गोष्टी आहे ना, त्या नाही का नवीन पर्सनसोबत नवीन वेळेत सुरुवात केली ना, इट विल बी रिअली गुड. या असं नाही का आपण फक्त अगोदरपासून सोबत होतो आणि आताही सोबत आहे, आणि 20 वर्षानंतर पण सोबत राहणार आहे. हाऊ इज दॅट बोर? या इट्स टू मच बोर. सो लेट जस्ट बी विथ, मला वाटते का अरेंज मॅरेज, किंवा जे लोक अरेंज मॅरेज करतात, दे वुड बी रिअली गुड. या लव्ह मॅरेज इज सक्स डूड. ओके, आज अजून काय सांगायचं आहे? अजून काही खास वगैरे काय आहे नाही युजली बोलणं लाईक. हां, बट एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड इज गेटिंग मोर अँड मोर व्हॅल्युएबल. या म्हणजे कसं आहे की अगोदर मी आर्टिफॅक्ट एपिसोड करत होतो, बट इट जस्ट लाईक का नाही का हप्त्यातून 1 किंवा 2 वेळा असा आर्टिफॅक्ट एपिसोड बनत होता, जो नाही का व्हॅल्युएबल होता. म्हणजे ज्यावेळेस मी नाही का माझ्या मनातून खुलून बोलत होतो, आणि रेस्ट ऑफ द टाईम नाही का मी फक्त आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड करत होतो. म्हणजे जस्ट लाईक आज का झालं, असंच झालं, तसंच झालं, झालं तर ठीक आहे, ओके, गुड बाय, टेक केअर, थँक्यू, बस एवढं म्हणून खाम खतम. अशा प्रकारे मी नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहतो, जस्ट लाईक बिंग प्रेशर आहे माझ्या मागे. बट नाही का ज्याप्रमाणे मी नाही का आता आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिलो आहे ना, या आणि आता मी एक प्रकार हे पण नाही करून राहिलं का आपल्याला व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करायचा आहे. नो, डेफिनेटली नॉट. इट इज बीन रिअली रिलॅक्स. कसं वरती येऊन मस्त रेकॉर्डर सुरू केला आहे, बेसिकली अर्धा 1.5 घंटा मी मस्त मनातलं बोलू शकतो यार. इट इज रिअली अमेझिंग. कसं आहे का समोर कॅमेरा ठेवून असंप्रमाणे आर्टिफॅक्ट एपिसोड करायचा, जस्ट लाईक बिंग एव्हिडन्स टू फ्युचर का समवन वॉच, आणि कोणीतरी इन्स्पायर होईल माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड.
हू डझंट डू इट्स रिअली स्टुपिड थिंग. कसं आहे की स्वतःला एक प्रकारे आपण नाही का एक अशाप्रमाणे स्टँडर्ड ठरवू का जो स्वतःला एक प्रकारे बिल्डअप करेल, नॉट की दुसऱ्याला. म्हणजे म्हणण्याचा अर्थ हा आहे का तुला असं वाटते का आपण हे आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे आणि इट इज रिअली प्रेशियस आणि समोर जाऊन हे इन्स्पिरेशन होणार. ऑफकोर्स हे इन्स्पिरेशन होणार राव, बट फर्स्ट ऑफ ऑल हे इन्स्पायर पहिले तुला व्हायला पाहिजे, देन ते लोकांना इन्स्पायर होईल. नाही तर या आर्टिफॅक्ट एपिसोडचं काही मिनिंग राहणार नाही. तू फक्त बाहेरी दिखावण्यासाठी तू फक्त व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे आणि खूप चांगला वगैरे आहे, बट त्यात तू मनातलं काही बोलणार नाही, त्याच्यामधून काही फंडा क्लिअर होणार नाही राव. या ज्याप्रमाणे नाही का मी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड थ्रू वरती टेरेसवर जाऊन मस्त अर्धा दीड घंटा ज्याप्रमाणे मी बोलतो ना, इट वॉज रिअली गुड. कारण नाही का मी माझ्या मनातलं बोलतो, का आहे कसं सुरू आहे, माझ्या लाईफचे डिसिजन कशाप्रमाणे सॉर्ट आउट करू, ऑल दिस थिंग्स, ऑल दिस वाईल आय एम टेलिंग इन दिस आर्टिफॅक्ट एपिसोड्स. इट विल रिअली गुड. या फॉर मी माझ्या लाईफसाठी बहुत मस्त आहे. बट कॅन यू इमॅजिन, करू शकते का तू आता इथून समज जर 20 किंवा 30 वर्षांनंतर या आर्टिफॅक्ट एपिसोडची व्हॅल्यू किती वाढेल? बहुत जास्त डूड, बहुत जास्त. लिटरली मी नाही का 3 वर्ष अगोदरचे नाही का जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड ऐकतो ना, एक एपिसोड आहे 408वा एक एपिसोड आहे तो एपिसोड. नाही का याच्यामध्ये नाही का असा म्हणजे नाही का तो एपिसोडमध्ये मी इतका हे झालं होतं की रिसेंटली नाही का त्यावेळेस नाही का विशाल आणि श्रुतिकाचं ब्रेकअप झालं होतं. त्याच्यानंतर पॅचअप पण झाले होते, बट त्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये त्या दिवशी ते ब्रेकअप झालं होतं. आणि त्या दिवशी नाही का आम्ही सगळेजण नाही का दारू पिण्यासाठी ठरवलं होतं. म्हणजे बॉम्ब रागात वगैरे, ह्या मागची ब्रेकअप झालं, चलो अब दारू पिंगे. म्हणजे ब्रेकअप एकाच झालं, पण ग्रुप म्हणून सगळेजण दारू पिऊ बा. तो चलो बा, सो इट जस्ट लाईक दॅट नागपूरमध्ये जाएंगे फिर अरे यार ते दिवस काय अजीब होतं यार. सांगू का झालं होतं. इट वॉज रिअली अमेझिंग थिंग, सो मच अमेझिंग. ओके ठीक आहे, काय झालं मी प्रॉपरली सांगतो. नागपूरला दारू घेण्याचा प्लॅन केला. हां ऐकून घ्या. माहीत नाही डेट कोणती होती, बट असेच कोणतरी दिवस होता. आम्ही सगळेजण ग्राउंडवर गेलो होतो फिरासाठी. आता फिरता नाही का आता या बंद्यात झालं ब्रेकअप. मग काही माहीत नाही राव का कसं झालं का झालं, आय डोंट इवन नो, रिअली डोंट नो. बट ही साऊंड्स लाईक रिअली अपसेट. विशाल खूप अपसेट होता यार हा. आणि या तर त्याला वाटलंही होतं की मित्रासोबत शेअर करू, बट त्याला कसं करू शेअर हेच नाही करून राहिलं होतं. आता जोपर्यंत तो सांगणार नाही आम्हाला कसं माहीत पडून की याचं बंधच का झालं. आम्ही आपल्या मजेत याची खिचाई करणं त्याची खिचाई करणं, खिचाई करण्यामध्ये श्रुतिकाची खिचाई करून लागलो आम्ही. कारण शी इज द ओनली गर्लफ्रेंड आणि त्याच्याचपाशी एक बंदा आहे, त्याच्यापाशी गर्लफ्रेंड आहे, बाकी सगळेजण तर निठललेलं आहे. सो खिचाई करता त्यामुळे तो रागात आला, बी नाही म्हणे ती माझी गर्लफ्रेंड नाही म्हणे. पण का झालं म्हणजे मग वैभ्याने विचारलं का झालं. अरे मग त्यांनी सुरू केलं का अरे यार तिचं असं मॅटर आहे, तो एक बंदा आला म्हणजे तिच्या अगोदरचा एक बॉयफ्रेंड होता, तो अगोदर आला आणि आल्यानंतर मग काहीतरी फिलिंग्स वगैरे तिच्यामध्ये जागृत झाली. अँड देन शी ट्राय टू एक प्रकारे मला थोडंसं एक प्रकारे दूर करत होती. आणि जेव्हा मी तिला रिझन विचारलं तेव्हा ती सांगितलं का आय एम लायकिंग दॅट गाय. आणि हे कसं हे 1.5 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर ती सांगून राहिली का माझ्या अगोदर एक बॉयफ्रेंड पण होता. डूड ह्या साऱ्या गोष्टी तर अगोदर शेअर व्हायला पाहिजे होत्या ना. 1.5 वर्षानंतर रिलेशनशिपच्या 1.5 वर्षानंतर ती सांगून राहिली का माझा एक बॉयफ्रेंड वगैरे होता. सो इट जस्ट लाईक रिअली क्रिपी थिंग्स हॅपन्स त्या दोघांमध्ये आणि काफी अनबन वगैरे झाली होती. मग त्याच्यानंतर मग इथे विशालसोबत थोडंसं मॅटर होतं की का कसं वगैरे श्रुतिकाचं. आणि देन तो बंदा पण तो खूप जास्त फोर्स करून राहिला की श्रुतिका लेट्स बी इन रिलेशनशिप, दोघेजण आपण सोबत राहू, इट जस्ट लाईक दॅट. सो नाही का तिच्यापाशी नाही का 2 चॉईस होते. आता बेसिकली शी इज लायकिंग विशाल, बट ऑल्सो शी इज ऑल्सो लाईक दॅट गाय का जो अगोदरचा बॉयफ्रेंड होता. सो इट जस्ट लाईक दॅट. सो देन शी डिसाईड का विशालला डम्प करू आणि आपण त्याच्याकडे जाऊ. सो तिने त्या दिवशी नाही का विशालला डम्प केलं आणि त्या बंद्याला होकार म्हणला. ओके ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की त्या बंद्याच्या डोक्यामध्ये काय होतं माहीत नाही. त्या बंद्याचं नाव होतं रोहित. त्या बंद्याच्या डोक्यात माहीत नाही का होतं का नाही. ही जस्ट म्हणजे तो नाही का त्या श्रुतिकाला एक प्रकार नाही का फिजिकल होण्यासाठीच नाही का तो रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी फोर्स करत होता. बस बाकी काही रिझन नाही. म्हणजे फिजिकल डूड.
देन शी रिअलाइज का हा बंदा फक्त आपल्या बॉडीच्या भुकेसाठी, म्हणजे आपल्या बदनच्या गरमीसाठी हा फक्त माझ्याकडे आला. हे जेव्हा श्रुतिकाला कळलं तेव्हा देन शी रिजेक्ट पण हे झालं श्रुतिकाचं मॅटर. बट जेव्हा असं माहीत कळलं का याचं ब्रेकअप झालं विशालचं, तर आय मीन आम्ही एवढे वाय वी आर लाफिंग दिस सांगू. पण 1.5 वर्ष रिलेशनशिपमध्ये नाही का वी आर रिअली जेलस का बंद्याला याच्याच पाशी काऊन गर्लफ्रेंड आहे, आपल्या पाशी काऊन गर्लफ्रेंड नाही आहे. म्हणजे इस बंदे में क्या है, इस चूती में क्या है जो हमारे पास नहीं है. सिर्फ इसी के पास लड़की है, अपने पास लड़की नहीं है. आता है याच्यापाशी गलती ना, आता याच्यापाशी लड़की ना, सो वी जस्ट फील रियली हैप्पी डूड. चलो अब ब्रेकअप हो गए, दारू पियेंगे, काही मजा नहीं, म्हणजे काही दम वगैरे नाही, जस्ट एन्जॉयमेंट. चलो ब्रेकअप हो गया फर्स्ट टाइम लाइफ में, चलो तो दारू पीते. इट्स जस्ट लाईक दॅट. चलो 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 चलो. मग विचार आला आता दारू प्यायची कशी, वर्धेत तर दारू भेटत नाही. आफ्टर दॅट नागपूरमध्ये जायचं, मग गाडी काढायची, मग 150 किलोमीटर जायचं, मग तिथून दारू घेऊन यायचं. इट्स जस्ट लाईक रिअली लाँग प्रोसेस. मग काढू म्हणते आपण 1-2 दिवसानंतर वगैरे, संडेला वगैरे जाऊ म्हणतो. ओके ठीक आहे. आणि मग 2 दिवसातच नाही का या दोघांचं पॅचअप झालं, विशाल श्रुतिकाचा. व्हाय, कारण तिला माहीत पडलं का हा बंदा एक प्रकारे फिजिकल होण्यासाठी खूप जास्त हे करून राहिला होता. देन शी नो, आणि देन तो गेला, आणि देन मग ही याच्याकडे आली. आणि तेवढ्यात नाही का तो बंदा नाही का हिला खूप जास्त त्रास देऊ लागला की असं करीन तसं करीन, तुझ्या फॅमिलीला सांगीन वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. मग जेव्हा तिने श्रुतिकाने विशालला सांगितलं का हा बंदा आला आणि हा फिजिकल होण्यासाठी हे करून राहिला, मग मी त्याला नाही म्हणलं, तर तरी तो आता काफी हे करून राहिला की मी असं करीन तसं करीन तसं करीन असं करीन. खूप मोठं मॅटर झालं होतं. बापरे, ती रडून रडून इतकं भयानक, श्रुतिकाचा चेहरा इतका भयानक रडत रडत एकदम बेकार झाला होता. त्या दिवशी काय झालं होतं, म्हणजे असेच, म्हणजे त्या दिवशी जी रात्र झाली होती, ब्रेकअप करू आपण वगैरे, दारू पिऊ, ते त्या दिवशी. आफ्टर 2 दिवसानंतर नाही का श्रुतिका आणि श्रुतिका डोबळे, विशाल आणि पिंटी 4 जण डोबळेच्या घरी होते. संध्याकाळची वेळ होती, 8-8:30 वाजेपर्यंत. आता आम्ही कसं गेलो. आता कसं पिंटी आणि बॅडी या दोघांचं कनेक्शन चांगलं होतं. कसं पिंटीने सांगितलं होतं का या दोघांचं असं काहीतरी मॅटर झालं. तर एक प्रकार मला असं वाटलं का डूड आता अशी एक परिस्थिती आहे, अशा सिच्युएशनमध्ये नाही का आपण आपल्या मित्राला हेल्प करावं. तर एक प्रकारे नाही का अशी एक थोडीशी मैत्रीची भावना जागृत झाली. आणि आता या बंद्याला आपली गरज आहे बा, आणि आपण इथे बसून राहून का करावं. चलो बस श्रुती डोबळेच्या घरी. तर वैभव, मी, बादल 3 जण गेलो आम्ही श्रुती डोबळेच्या घरी गेलो. आणि मग त्याच्यानंतर मग म्हणलं की ठीक आहे, कोई बात नाही, मग असा बंदा आहे, या बंद्याला पाहून घेऊ वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. मग सगळं वैभवनी सांभाळलं. वैभवनी मग 2-4 शिवा दिला त्याला, मार्गदर्शन शोधायला म्हणलं लवड्याच्या मला तू दूर राहा भोकात, असं तसं. कारण वैभव इज काइंड ऑफ लाईक अ रिअली एक्सपिरियन्स, आणि जेव्हा तो फोनवर बोलतो तेव्हा काइंड ऑफ लाईक अ रिअली कॉन्फिडन्स. तर मग त्याच्याचपाशी फोन दिला आणि तो खूप चांगल्याने सांभाळलं त्याने त्या व्यक्तीला. आणि मग तो बंद्यांनी मग श्रुतिकाने सिम कार्ड तोडून टाकले, व्हॉट्सअप ब्लॉक केलं, फेसबुक बंद करून टाकलं, इंस्टाग्राम, ऑल सोशल मीडिया स्टफ इज कम्प्लिटली रन अवे. या कम्प्लिटली एकदम डिसअपिअर झाली ती. या आणि मग त्या दोघांचं पॅचअप झालं, विशाल आणि श्रुतिका दोघांचं पॅचअप झालं. या पण आपली दारू राहिली ना डूड, आपली दारू राहिली नाही का. मग होल मेमो सांगितला. आता ठीक आहे, ब्रेकअप झाल्यानंतर पॅचअप झाल्यानंतर त्या बंद्याला पण सांगून दिलं, सगळं सेटलमेंट झालं. रविवारची वेळ आली, शनिवारची वेळ, संध्याकाळी. आता मग कसं की म्हणे यार आता आम्ही ठरवलं होतं म्हणे, आता तुझं ब्रेकअप झालं तर आम्ही दारू घ्यायची म्हणे, आता तू पॅचअप पण करून टाकलं म्हणे, काही फरक नाही म्हणे, आपण पुन्हा दारू प्यायला चाललो बदल म्हणे, दारू पिण्यासाठी ब्रेकअपची काय गरज आहे म्हणे. चलो म्हणलं, मग तर काही नाही, रविवारी प्लॅन बनला डूड. शनिवारची वेळ, शनिवारी असं बोलणं झालं, रविवारी प्लॅन बनला. रविवारी सगळेजण आले, सगळ्या जणांना गॅदर केलं. आणि कुठे म्हणजे त्यावेळेस नाही का 2 सिच्युएशन झाले होते ॲक्च्युली नाही का. विशाल आणि श्रुतिका या दोघांचं तर झालंच होतं, बट त्या दोघांचं 2 दिवसाचंच पॅचअप झालं होतं. आणि त्याच दरम्यान नाही का याचं माझ्या ब्रेकअप झालं होतं अमोल आणि प्राजक्ता. अमोल कोण, तो हा नाही का रे वैभवचा मित्र,
आणि प्राजक्ता त्याची गर्लफ्रेंड. हां, तर या दोघांचं पॅचअप झालं, या दोघांचं ब्रेकअप झालं आणि हे ब्रेकअप काफी सिरियस होतं. म्हणजे इट जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली लग्नाशी रिलेटेड होतं. कारण सांगू, आता प्राजक्ताची फादर नाही का लग्नासाठी खूप जास्त तिला फोर्स करू लागले होते. अमोल इज काइंड ऑफ लाईक इज रिअली फ्री. म्हणजे त्याला कसं नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा गर्लफ्रेंड आहे, बट तो नाही का स्टेप फॉरवर्ड नाही होऊन राहिला लग्नासाठी, नाही का तो समोर जाऊनच नाही राहिला. सो काय झालं होतं त्यावेळेस की प्राजक्ताचे वैभवला फोन येऊन राहिले की तुझ्या मित्राला सांग कसं कसं का आहे, आता माझे वडील फोर्स करत आहे वगैरे वगैरे. प्राजक्ता इज वेल एज्युकेटेड अँड ऑल्सो शी इज इन द जॉब. ती जॉब पण करत होती कोणत्यातरी नर्स डिपार्टमेंटमध्ये वगैरे, कोणती स्टाफ नर्स वगैरे होती मोठी. आणि हा आपला अमोल हा पण एक प्रकारे डिझाईन इंजिनियर होता, नागपूरमध्ये खासी कमाई करत होता, 20,000 रुपये त्याची कमाई होती वगैरे. ठीक आहे. तर काय आहे, प्राजक्ताचे वडील नाही का फोर्स करते लग्नासाठी, बट तिने सांगितलं नाही का मी रिलेशनशिपमध्ये आहे या बंद्यासोबत, अमोलसोबत. आणि जेव्हा मग नाही का प्राजक्ता अमोलबद्दल या गोष्टीबद्दल विचारणा करण्यात आली होती, त्यांच्या दोघांमध्ये खूप भांडण सुरू झाले होते. म्हणजे अमोल इज काइंड ऑफ लाईक द यार ठीक आहे, आता लग्न म्हणलं का मुलं कसं एक प्रकारे स्टेप बॅक घेतात, तर अमोलनी पण स्टेप बॅक घेतला. मग ते प्राजक्ता मोठी तावत आली, कारण घरचे इथे फोर्स करत आहे आणि ती अमोलच्या रिलेशनशिपमध्ये आहे आणि आता अमोल पण आता मागे पडून राहिला आहे. तर मग नाही का तिच्यापाशी एकच उदाहरण होतं, वैभवला फोन करावं, कारण अमोलच वैभवचा खूप क्लोज फ्रेंड. तर तिने वैभवला फोन केला प्राजक्तानी. मग प्राजक्तानी फोन केला वैभवला. मग वैभव सांगून राहिला नाही म्हणे मी त्याला समजवतो म्हणे, नाही म्हणे मी त्याला समजवतो म्हणे, ओके 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 काइंड ऑफ लाईक दॅट. आणि मग नाही का त्याच दिवशी माहीत पडलं का या विशाल आणि श्रुतिकाचं पॅचअप झालं. आणि त्याच दिवशी अमोलचं ना प्राजक्ताचं ब्रेकअप झालं. तर कसं मग यांनी अमोलला फोन लावला, तर मग अमोल म्हणे यार त्यांनी कसं तरी फोनवर कसं टाळटाळ करून त्यांनी फोनवर बोललाच नाही. तर वैभव म्हणे याच्यासोबत बोलण्यासाठी आपल्याला नागपूरला जावं लागेल म्हणे, डेफिनेटली असा हा कन्व्हिन्स होणार नाहीच म्हणे. तर त्या दिवशी काय झालं, म्हणजे हा तर प्लॅन होता नागपूरला जायचा, एक रिझन भेटलं नागपूरला जायचं की आता या दोघांचं पॅचअप करायचं आहे, अमोल आणि प्राजक्ताचं, आणि या दोघांचं ब्रेकअप झालं म्हणून दारू पण घेऊन यायची आहे. तर त्या दिवशी रविवारी असा प्लॅन बनला की सगळेच जण मी, श्रुती डोबळे, श्रुतिका नाईक, विशाल, वैभव, बादल आणि पिंटी, आम्ही 5 जण गेलो नागपूरला विदाऊट एनी रिझन. काही म्हणजे रिझन फक्त हेच का फक्त त्या दोघांचं पॅचअप करायचं आहे. गेलो नागपूरला, अमोलसोबत भेटलो, प्राजक्तासोबत भेटलो, त्याच्या फ्लॅटवर भेटलो आणि बेसिकली या साऱ्या गोष्टी केल्या की तुम्हाला काय करायचं फ्युचरमध्ये वगैरे वगैरे. मग अमोलशी बोलला वगैरे वगैरे. मग अमोल थोडा बहुत कन्व्हिन्स झाला. मग ठीक आहे म्हणे, मी थोडंसं पॅरेंट्ससोबत बोलतो म्हणे, तू पण तुझ्या पॅरेंट्सला सांग म्हणे, आपण थोडीशी या गोष्टी आपण रिलेशनशिपमध्ये आहो हे आपल्या आईवडिलांना सांगायचं म्हणे. सो इट जस्ट लाईक दॅट आणि मग त्या दोघांचं थोडं बहुत वगैरे पॅचअप वगैरे झालं. राईट नाव दे आर आता एक प्रकारे आता मॅरेज लग्न करून आले ते लोक आता. तर त्यावेळेस ते आम्ही केलं होतं, त्या दोघांचं पॅचअप केलं होतं. जर त्या दिवशी पॅचअप वगैरे नाही झालं होतं तर खूपच वाईट प्रसरण झालं असता. आणि त्या पॅचअप करायचे मग ते वैभव पण होता आणि विशाल होता, श्रुतिका होती आणि डोबळे पण होते. डोबळे चुपचाप होती, बट नाही का हे 4 कॅन्डिडेट्स होते ना, हे काफी जास्त मेन, कारण यांच्यावर नाही का एक प्रकारे रिलेशनशिपचा फंडा क्लिअर काय होतो का असते वगैरे या लोकांना काफी जास्त माहीत आहे. बाकी सगळे सिंगल निठ्ठले, हे का बोलणार आहे, तरी गुपचाप मजा करून राहिले आणि बस बघायला स्वतःचा पॉईंट ऑफ व्ह्यू मांडून राहिले ना, ऑडियन्ससारखे टाळ्या वाजून राहिले, बाकी काही नाही. मी पण त्यातलं एकच होतो. ओके ठीक आहे. आणि म्हणजे पॅचअप करण्यासाठी एवढे सारे जण जायची काही गरज नव्हती, बट दारूच्या हिस्सेदारीमध्ये थोडं बहुत कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी जायचं होतं डूड. 200 रुपये द्यासाठी. तर त्यासाठी आम्ही सगळेजण गेलो होतो. नाही तर पॅचअप करण्यासाठी 2-3 जणं लागते, 10-12 जणं लागते का. आम्ही पूर्ण एकदम वराड घेऊन गेलो त्याच्या घरी, अमोलच्या घरी. अरे बापरे, म्हणजे मारूनच टाकते का नाही अशाप्रमाणे काइंड ऑफ लाईक दॅट अशा पण सिच्युएशन झाली होती. तर मग काय झालं की पॅचअप केलं. ओके ठीक आहे, पॅचअप केलं. आता नागपूरमधून निघायचं आहे. सगळेजण काढल्या गाड्या नागपूरमधून आणि आम्ही नाही का तिथून खडकीला गेलो आणि खडकीवरून दारू घेतली. श्रुतिकाच्या पर्समध्ये टाकली. बहुत प्लॅनिंग केली राव. आता कसं नागपूर कसं म्हणजे वर्धे कसं एक प्रकारे दारूमुक्ती शहर आहे, इथं दारू चालत नाही. ते कसं नाही का वर्धेत एंट्री करायच्या वेळेस नाही का ट्रॅफिक पोलीस असतात, ते प्रॉपरली चेक करतात राव.
सो आम्ही खूप एकदम प्लॅनिंग थ्रू गेलो की श्रुतिका अगोदर जाईन, नंतर डोबळे, त्याच्यानंतर मग पिंटी, मग त्याच्यानंतर म्हणून असं जाईन वगैरे वगैरे. दारूची बॉटल पर्समध्ये राहीन आणि असं काही सिच्युएशन झाली तर ती दारूची बॉटल हलक्यात फोडून द्यायची रस्त्यात आणि आपण सरळ निघून द्यायचं. ओके ठीक आहे. खूप प्लॅनिंग केली बट घंटा कोणी अडवलं नाही आणि आम्ही सरळ दारूची बॉटल वर्धेत घेऊन आलो. आल्यानंतर अरे बापरे, बहुत जास्त. पण नाही का दारू प्यायण्याची जी मजा आहे ना ते इट्स रिअली अमेझिंग. या म्हणजे नाही का फर्स्ट टाईम आम्ही जो नाही का दारू पिण्यासाठी नाही का असा प्रमाणे केलो. म्हणजे कसं की ते 4 दिवसामध्ये तेव्हा आम्ही बियर घेतली होती, दारू कोणी घेतली नव्हती. बट ज्या दिवशी ब्रेकअप झाला होता ना, नागपूरला गेलो त्या दिवशी दारू आणली होती, IBची बॉटल. हां, दारू आणली. श्रुती डोबळे ते दारू घेत नाही म्हणे, तो बेसिकली ते आलाच नाही राव. मग दारू घेणारे आम्ही 5 जण आणि सोबत वन मॅन आणि विकी भाऊ, बाश. अशी कंडिशन झाली होती. तो दिवस, तो मोमेंट नाही का इतका अमेझिंग होता ना, बहुतच अमेझिंग. नागपूरला जाणं येणं बाईकवरून, अरे बाप रे साला. अजून एक मोमेंट आठवते साला, बहुतच अमेझिंग होता. तोही नागपूरचा किस्सा होता. कसं आहे की विशालच्या म्हणजे 2 वर्षा अगोदरची गोष्ट आहे. या विशालच्या सर आहे ना, त्यांचं लग्न होतं आणि विशाल त्या सरांसोबत काफी जास्त कॉन्टॅक्टमध्ये होता. ओके, सरांचं लग्न होतं नागपूरला. आता कसं की सगळेजण म्हणून राहिले ओके ओके ठीक आहे, चलेंगे. विशालने सगळ्यांना कन्व्हिन्स केलं, चलेंगे. आता वेळेवर काय झालं लग्न होतं संध्याकाळचं 7 वाजताचं लग्न होतं. तर इथून करीब आम्हाला 3 किंवा 4 वाजता निघायचं होतं. उन्हाळ्याची वेळ होती. तर वेळेवर नाही का सब कॅन्सल झाले. रविवारचा दिवस होता. वेळेवर सब कॅन्सल झाले. बादल म्हणे अबे यार नाही यार, एवढ्या दूर कसं येऊ, मी नाही येत म्हणे. बादल नाही, मग वन मॅन नाही येत म्हणे, पिंटी पण नाही येत म्हणे, त्याच्यानंतर वैभव पण नाही येत म्हणे, कोणीच नाही येत म्हणे साला. आणि आता फक्त विशाल आणि मी हेच होतो. आणि मला आता एवढं सगळं जण नाही म्हणलं तर मग माझं पण इच्छा झाली की ह्याला नाही जात म्हणलं. तर मग नाही का मी विशालला फोन केला, राहू दे यार आज मी पण नाही येत, मला कोणीच नाही म्हणाला. अबे मग पहिले का नाही सांगायचं म्हणे, मी गिफ्ट वगैरे घेऊन ठेवलं म्हणे, आता मी काय एकटाच जाऊ का म्हणे, कारण श्रुतिका आणि श्रुती डोबळे ते पण नाही येणार होते. फक्त विशालचंच कन्फर्म होतं, कारण विशालला जायचं होतं आणि विशालला इन्व्हिटेशन होतं. आणि विशाललाच कसं एक प्रकारे तो इम्पॉर्टंट पॅरामीटर दिस जाण्यासाठी. तर मग साला म्हणलं आता आपल्याला जायचं लागेल. तर मी एकटा नाही जात म्हणलं, मी तर सगळ्यांनाच घेऊन जातो म्हणलं. माहीत नाही यार त्या दिवशी माझ्यामध्ये अशी कोणती काबिलियत आली, मी सगळ्यांना फोन करून कन्व्हिन्स करून राहिलो, एकदम इमोशनल अत्याचार करून राहिलो. रे बापरे डूड, चलो ना यार, चलो ना नागपूरला, चलो. सगळ्यांना कन्व्हिन्स केलं. पहिले पिंटीला कन्व्हिन्स केलं, त्याच्या घरी गेलो, बॉस तू चल, त्याच्या मागे लागलो. थोडा बहुत तो पण कन्व्हिन्स झाला. नंतर वन मॅन कन्व्हिन्स झाला. त्याच्यानंतर बादलला कन्व्हिन्स केला. वैभव खूपच शेवटी कन्व्हिन्स झाला, बहुतच शेवटी. त्याच्यानंतर मग विशालने श्रुतिकाला कन्व्हिन्स केलं. मी डोबेला कन्व्हिन्स केलं का प्लीज चालणं सब जण येऊन राहिले, चलो सब जण येऊन राहिले, सब जण येऊन चलो. अरे बाप रे ठीक आहे, ती पण आली. वैभ्याला म्हणून बहुत भयानक होतं, कारण त्याला ॲक्च्युली नाही का दुसऱ्या दिवशी काम होतं. ॲक्च्युली सकाळी उठून त्याला कुठेतरी जायचं होतं. बट नाही का त्याला बहुत इमोशनल अत्याचार केलं, प्लीज सब जण चलो यार, चलो. मग शेवटी वैभव पण आला. ॲक्च्युली नाही का आम्ही 3 वाजता निघायचा प्लॅन, आम्ही गेलो 6 वाजता इथून निघालो वर्धेतून. 6 वाजता आम्ही धावत 8:30 वाजेपर्यंत नागपूर हॉलमध्ये पोहोचलो. हॉलमध्ये पोहोचल्यानंतर तिथे जेवण खाणी, फोटो वगैरे काढणं, आडवे तिडवे वगैरे, आणि त्याच्यानंतर रात्री 11 वाजता बाईकनी घरी येईन. डूड, तो मोमेंट इतका अमेझिंग होता, फोनवर सांगण्यासाठी इतका काही खास नाही. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये इट जस्ट लाईक 2 मिनिटचा रन आहे असं तसं वगैरे सांगितलं, इट जस्ट लाईक रिअली स्टुपिड. बट नाही का जो मोमेंट आम्ही तो एन्जॉय केला ना, आणि त्या सगळ्यांना कन्व्हिन्स करण्यामागे नाही का जे हे होती ना, स्ट्रॅटर्जी होती, अरे बापरे डूड, सो मच अमेझिंग. इतका अमेझिंग गोष्ट झाला मी अजूनपर्यंत केली नाही. वन मॅन टीमसोबत हँगआउट केलेला वेळ इतकं अमेझिंग होते का बहुतच.
बहुतच अमेझिंग. येस. आणि आता समोर आता 8-9 तारखेला आम्ही चाललो आहे चिखलदऱ्याला, तर अजून पण मजा येणार आहे बहुतच जास्त. जस्ट फिंगर क्रॉस की सगळेजण येईल वगैरे अँड दॅट्स इट. जास्त वाढवू नको, आपण एवढंच गेलं आहे. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 987. राईट नाऊ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.